ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन होईल, मंत्री हसन मुश्रीफ। मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितलं आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्ग होईल, शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। जर जास्त बागायती जमीन जाणार नसेल, मोबदला चांगला मिळणार असेल आणि शेतकरी समाधानी असतील तर हा प्रकल्प शक्य असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। पाहूया ते काय म्हणतात। माणिकरावजी कोकाटे साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत जी वक्तव्य केलेली होती त्याबद्दल अजितदादा पवार यांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा बळीराजा आपला दैवत आहे आणि अशा प्रकारची विधानं आपण करू नका असं सांगितलं होतं। जो कालचं जे विधान परिषदेमध्ये कामकाज तहकूब झाल्यावर मोबाईलवर ते काहीतरी करतायत हे आम्ही बघितल्यानंतर म्हणजे रोहित पवारने ट्विट केलं असं आम्ही ऐकलं। आता ते काय करत होते कारण मला ते काय मोबाईलमध्ये कळत नाही, म्हणून लहान मुलं सारखं असे खेळ खेळत असतात। मला काय वाटलं की रम्मी म्हणजे जाऊन कोकाटे साहेब आमच्या कुठल्या क्लबमध्ये बसलेत, तिथं काय खेळ आहेत, नोटाची बंडलं समोर आहेत असं आहे आणि आपण प्रसार माध्यमांनी चालू केलं का काय। तुम्ही जाऊन बघितलं तर ते मोबाईलवर काहीतरी करतायत काम तहकूब झाल्यावर। माणिकरावजी कोकाटे हा अतिशय मनानं चांगला, प्रेमळ आणि थोडासा स्पष्ट वक्ता अशी व्यक्ती आहे। मला वाटतं जवळजवळ 4 टर्म त्यांचे आहेत ते माझ्यावर आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या बद्दल ज्यावेळी वक्तव्य केलेलं होतं त्याबद्दल बळीराजा दैवत आहे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे। आता रोहित पवारांचं झालंय काय की त्यांना मी मागे सांगितलं होतं की त्याला फार घाई झालेली आहे अजितदादा पवारांची जागा घ्यायची, म्हणून मला वाटतं जयंत पाटील साहेबांचा सुद्धा म्हणजे प्रसारमाध्यमामध्ये वाचलं की रोहित पवारांनी दबावाने घेतला आणि आता पक्ष जवळजवळ आता त्या रोहित पवारांच्या हातात दिल्याचं दिसतंय। ठीक आहे, त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, मला काही त्यावर बोलायचं नाही। खरं आता हत्या ज्या आहेत आमच्या नेत्या माजी खासदार सुप्रियाताई त्यांच्याशी त्यांनी मतभेद करून एवढीच माझी अपेक्षा आहे। संजय राऊतांचं आज एक ट्विट पाहायला मिळालं, 4 मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आणि एकाच तळ्यात मळ्यात सुरू असल्याचं ट्विट आहे। नाही, आता अमित शाह साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब त्यांना जर बोलले असतील तर काही मला माहिती नाही। पण हे सरकार जे आहे ते अनैतिक पातळीवर आलेलं आहे आणि ट्रॅपच्या माध्यमातून आलेलं हे सरकार आहे, ज्याचे पेनड्राईव्ह अमित शहा आणि मोदींच्याकडे आहेत असं राऊतांचं म्हणणं। आणि खडसे दबावाला आणि ट्रॅपच्या दबावाला बळी पडून हे सगळे नेते मंडळी नाही, आता मुख्यमंत्री महोदयांनी त्याच दिवशी सभागृहात सांगितलं नो हनी नो ट्रॅप। वास्तविक अशी जर काही असती तर किती हंगामा झाला असता, ती पेंड्रीव कशी नाचिवली असती, काय काय झालं असतं। मला वाटते सबळ ते पुरावे नाहीत, ते सगळं खोटं असावं असं माझं मत आहे। कारण जर वस्तुस्थिती असती आणि अधिवेशनासारखा एक सुवर्ण काळ त्यांना होता तर मला वाटते नुसतं स्टंट करायचं आणि शासनाला बदनामी करण्याचं कट कारस्थान हे दिसतंय। माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काल लातूरमध्ये गाडा बघायला मिळाला। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण अक्षरशः जबाबदार पदाधिकाऱ्यांनी तुमच्या केली। नाही, मी ते पाहिलं आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब तिथं होते, त्यांनी सुद्धा काल प्रतिक्रिया दिली की हे योग्य नाही, ते काय पक्ष आमचा काय समर्थन करणार नाही। परंतु खरोखर काय घडलंय जे सूरज चव्हाणने जे विधान केलं किंवा पत्ते फेकले समोर आणून नंतर आवारचे असं काय ते बोललं, आता वास्तविक असं किती असलं तर पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं, अशा प्रकारचं कृत्य करायला नको होतं।